अरे यार बेन स्टोक्स, इतकं काय रडायचं, इतकं काय जळायचं. तू एवढी चांगली कॅप्टन्सी केली मॅचमध्ये, चांगली बॅटिंग केली, बॉलिंग केली, मग हे असले काय छपरी धंदे करतो तू. तर त्या लहान पोरं, जे गल्लीतले लहान पोरं असतात ना, त्यांच्या पण पुढचं निघाला. ते गल्लीतले लहान पोरं जेव्हा जास्त वेळ फिल्डिंग करतात तेव्हा ते म्हणतात बाबा, तेव्हा ते रडतात, अरे खूप झालं, आता आम्ही खूप थकलो, आता उद्या खेळू. काल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर याने 60 पेक्षा जास्त ओव्हर बॅटिंग केली, 60 पेक्षा जास्त ओव्हर बॅटिंग केली आणि इंडियाला मॅच ड्रॉ करून दिली. शेवटचे जेव्हा 15 ओव्हर बाकी होते ते वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा हे दोघे 80 पेक्षा जास्त रन्स त्यांचे झालेले होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सेंचुरी करण्याचा चान्स होता, शतक पूर्ण करण्याचा चान्स होता, कारण 15 ओव्हर बाकी होते. तेवढ्यातच या बेन स्टोक्सने जरा जास्तीचा शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, स्मार्टनेस दाखवण्याचा प्रयत्न केला. तो रडत रडत रवींद्र जडेजाकडे गेला आणि रवींद्र जडेजाला म्हणाला की हँडशेक करूयात. हँडशेक करूयात म्हणजे आता मॅच तर ड्रॉ होणारच आहे, आता खेळून काही फायदा नाही, मॅच थांबवूयात. सर जडेजाने पण त्याला फाट्यावरच मारलं. जडेजाने त्याला सांगितलं की हँडशेक वगैरे काही करणार नाही, चल पळ बॉलिंग कर, चल पळ फिल्डिंग कर. तरी तो थोडा वेळ रडतच राहिला, अरे जड्डू तुला काबर खेळायचंय, तुला सेंचुरी पूर्ण करायची आहे का. पण जडेजाने त्याचं काय ऐकलं नाही आणि पूर्ण 15 ओव्हर बॅटिंग पण, आणि जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी आपली सेंचुरी सुद्धा कंप्लीट केली. अरे ते डिझर्व करत होते सेंचुरी कंप्लीट करण्याची. 60 पेक्षा जास्त ओव्हर त्यांनी बॅटिंग केलेली यार, त्यांची सेंचुरी झाली तर तुला काय प्रॉब्लेम होता. चले इंग्रज नाही, या इंग्रजांना दुसऱ्याचं चांगलं बघवतच नाही.